नमस्कार मित्रांनो, मी साक्षी. स्वागत आहे तुमचं व्हायरल ब्रँड या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक जबरदस्त बिझनेस संधीबद्दल. ईव्ही चार्जिंग स्टेशन फ्रँचायझी बिझनेस. आज इलेक्ट्रिक व्हेइकल्सची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि येत्या काही वर्षात भारतात जवळपास प्रत्येक शहरात ईव्ही चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासणार आहे. म्हणून जर तुम्ही नवीन बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल तर हा विषय नक्कीच तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊयात ईव्ही चार्जिंग स्टेशन फ्रँचायझी कशी घ्यायची, किती इन्व्हेस्टमेंट लागते, इन्स्टॉलेशन प्रोसेस कशी असते आणि सर्वात महत्त्वाचं यात नफा किती मिळतो. मित्रांनो, भारत सरकारने ईव्ही मिशन 2030 अंतर्गत एक मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे. 2030 पर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण वाहनांपैकी 30% वाहने इलेक्ट्रिक असावी. सध्या देशात जवळपास 4 कोटींपेक्षा जास्त वाहनं रस्त्यावर आहेत आणि त्यातील ईव्ही वाहने दरवर्षी दुपटीने वाढत आहेत. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडी, कंपन्यांकडून मिळणारे ऑफर्स आणि लोकांमध्ये वाढणारी पर्यावरण जागरूकता यामुळे हा व्यवसाय अतिशय वेगाने वाढतो आहे. म्हणूनच ईव्ही चार्जिंग स्टेशन हा केवळ बिझनेस नसून भविष्यकालीन गुंतवणूक आहे. तर आता बोलूयात ईव्ही चार्जिंग स्टेशन फ्रँचायझी घ्यायची प्रक्रिया कशी असते. सध्या भारतात ईव्ही चार्जिंग स्टेशन फ्रँचायझी देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, जसं की टाटा पॉवर इझेड चार्ज, चार्ज झोन, स्टॅटिक, व्होल्टिक, जिओ बीपी पल्स, झिऑन चार्जिंग. प्रत्येक कंपनीचा मॉडेल थोडा हटके आहे, पण बेसिक प्रक्रिया सेमच असते. पहिलं म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुम्ही संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर फ्रँचायझीसाठी अर्ज करता. फॉर एक्झाम्पल टाटा पॉवर इझेड चार्ज याची वेबसाईट असते. साईट इन्स्पेक्शन. कंपनी तुमचं लोकेशन तपासते. रस्त्याजवळ आहे का, वाहनांना सोयीस्कर आहे का, वीज पुरवठा योग्य आहे का इत्यादी. ॲग्रीमेंट अँड डॉक्युमेंटेशन. कंपनी आणि तुमच्यामध्ये MOU साईन केलं जातं. त्यामध्ये कंपनी काय पुरवणार आणि तुम्ही काय जबाबदारी घ्यायची हे नमूद असतं. चौथं म्हणजे इन्स्टॉलेशन प्रोसेस. एकदा करार झाला की कंपनीकडून चार्जिंग मशीन, सॉफ्टवेअर आणि कनेक्शन पुरवलं जातं. पाचवं म्हणजे ॲप इंटिग्रेशन अँड गो लाईव्ह. चार्जिंग स्टेशन कंपनीच्या मोबाईल ॲपमध्ये नोंदवलं जातं आणि लोक त्याद्वारे चार्जिंग बुक करू शकतात. संपूर्ण प्रोसेस साधारण 15 ते 30 दिवसात पूर्ण होते. आता प्रश्न आहे, किती भांडवल लागतं? हे 2 प्रकारच्या स्टेशनवर अवलंबून असतं. पहिलं म्हणजे AC स्लो चार्जिंग स्टेशन, सामान्य घरगुती चार्जर. याची कॉस्ट आहे 1.5 ते 2 लाखापर्यंत. सुटेबल फॉर 2 व्हीलर अँड 3 व्हीलर्स. सेकंड, DC फास्ट चार्जिंग स्टेशन. याची कॉस्ट असते 7 ते 25 लाख पर्यंत. सुटेबल फॉर कार्स, बसेस, कमर्शियल व्हेइकल्स. यात कंपनी काही वेळा 50% कॉस्ट स्वतः घेते आणि काही वेळा संपूर्ण कॉस्ट फ्रँचायझी पार्टनरला घ्यावी लागते. गव्हर्नमेंट सबसिडी. फेम 2 म्हणजे आणि राज्य सरकारच्या ईव्ही पॉलिसीनुसार काही कंपन्या 20% ते 30% पर्यंत सबसिडी देतात. म्हणजेच सुरुवात 2 ते 5 लाखांमध्ये करता येऊ शकते. आता आपण प्रत्यक्ष पाहूया ईव्ही चार्जिंग स्टेशन इन्स्टॉलेशनची प्रोसेस कशी असते. पहिली म्हणजे साईट प्रिपरेशन. ज्या ठिकाणी स्टेशन लावायचं आहे तिथे कॉन्क्रीट बेस तयार केला जातो. जवळपास 100 स्क्वेअर फीट जागा लागते. दुसरं म्हणजे इलेक्ट्रिकल कनेक्शन. 3 फेज पॉवर सप्लाय असणं आवश्यक आहे. MSEB कडून स्वतंत्र मीटर आणि कनेक्शन घेतलं जातं. तिसरं म्हणजे चार्जर इन्स्टॉलेशन. कंपनीचे टेक्निशियन चार्जिंग मशीन बसवतात, वायफाय किंवा सिम बेस्ड कनेक्टिव्हिटी जोडतात. स्टेशनच्या कंपनीच्या ॲपशी कनेक्ट केलं जातं. त्यामुळे वापरकर्ते QR स्कॅन करून चार्ज करू शकतात. शेवटी सर्व तपासणी करून स्टेशन लाईव्ह केलं जातं. पूर्ण इन्स्टॉलेशन साधारण 7 ते 10 दिवसात होतं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नफा किती मिळतो. समजा तुमचं स्टेशन दररोज 10 गाड्या चार्ज करते. प्रत्येकी 200 चार्जिंग फी घेतली तर 200 गुणिले 10 = 2000 दररोज. म्हणजेच महिन्याला 60,000चा प्रॉफिट. वीज खर्च, मेंटेनन्स वगळून तुम्हाला 30 ते 40% नेट प्रॉफिट मिळतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा पॅसिव्ह इन्कम बिझनेस आहे. एकदा सेटअप झाला की तुम्हाला रोज हाताने काहीच करायचं नाही. तर मित्रांनो, आपण पाहिलं की ईव्ही चार्जिंग स्टेशन फ्रँचायझी घेणं किती सोपं आहे आणि त्यात किती मोठं भविष्य दडलेलं आहे. आज तुम्ही जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर पुढच्या काही वर्षात तुमचं स्टेशन शहरातील प्रमुख लोकेशनवर ओळखलं जाईल. जर तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.
ईव्ही स्टेशनसाठी कोणती कंपनी तुमच्या भागात चांगली असेल हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा. आणि हो, प्लीज व्हायरल ब्रँड चॅनल सबस्क्राईब करा.